तर मित्रांनो, मी आता चाललोय माझ्या घरी। रात्री नमानाला खूप लेट झालेला म्हणून मी मामाकडेच थांबलेलो आणि आता मी घरी चाललो, कारण आमच्याकडे आज पालखी येणार आहे। काल जी पालखी बघितली, म्हणजे जी काल जी पालखी नाचवत होती ती दुसऱ्या गावाची, म्हणजे सेम गाव आमचंच आहे, पण इकडे जत्रा पिक्चर सारखा सीन आहे। ह्याला गाड आणि त्याला गाड, एकाच गावात दोन गाव आहेत, खालचा गाव आणि वरचा गाव। आम्ही वरच्या गावात येतो आणि जे माझी मामाची साईड वगैरे आहेत ते खालच्या गावात येतात। सो त्यांची पालखी काल मंदिरात गेली, त्याला शिपणं बोलतात। ते काल झालं, आज आणि आमची पालखी आमच्या घरात येणार आहे। वरच्या गावाची पालखी आमच्या घरात येणार आहे आज। तर पुढे बघत राहा। कोकणामध्ये शिमगा उत्सवाला खूप महत्त्व असतं, कारण बाकी ठिकाणी देवाला भेटण्यासाठी आपल्याला देवाकडे जावं लागतं, पण कोकणामध्ये शिमगा उत्सवाला देव घरी येतो आणि आपण देवाचे आशीर्वाद घ्यायचे असते। त्यामुळे कोकणी माणसाच्या लाईफमध्ये शिमगा खूप महत्त्वाचा आहे। शिमगा आणि त्यानंतर गणेशोत्सव, कारण गणपतीला पण आमच्या घरी देव येतो। तर मित्रांनो, थोड्याच वेळात आमच्या घरात पालखी येणार आहे, त्याची सर्व आता तयारी चालू आहे। आमची काकी आता इथे रांगोळी काढते, थोड्याच वेळात पालखी येणार आहे आणि आता जी समोर रांगोळी दिसते तिथे पालखी येऊन बसणार आहे। पप्पा इकडे रांगोळी काढते, पालखी येणार आहे। पप्पा इकडे बघा, ही आमची देवाची रूम आहे आणि इथे पालखी थांबणार। तिकडून अशी पालखी एंट्री करणार। हे आमचं देवालय, हा पालखीसाठी हार। कोणाला सांगतोय व्हिडिओ मध्ये? काकी हाय कर। हाय हाय। बस, आणि इथं आमची पालखी बसणार। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तुम्ही आता समोर बघताय पालखी आली आहे। माझी काकी पालखीचे पाय पुसते पाण्याने आणि मम्मी आता पालखीचं स्वागत करेल ओवाळून। हे सर्व झाल्यानंतर पालखी आतमध्ये येईल। ही पालखी आली आहे ती आमच्या काकाच्या घरी आहे। समोर आता काका देवांची पूजा करतोय। आता देवाला हळदी कुंकू लावेल। मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर शेवटपर्यंत सुद्धा बघा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्याचा पहिला पार्ट सुद्धा मी बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आता काका समोर देवाच्या पालखीला नैवेद्य दाखवेल। आणि आता समोर माझी आई पालखीची ओटी भरत आहे। त्यानंतर देवाला वेगवेगळ्या प्रकारचे नारळ द्यावे लागतात, जसा की हातभेटीचा नारळ, ज्याच्यामुळे आपलं घर सुखरूप राहावं। हे सर्व झाल्यानंतर पालखी मार्गस्थ होते
आणि थोड्या वेळ अंगणात पालखी नाचवली जाते. आणि ही पालखी आता आमच्या घरी येताना मम्मी आता सुवासनीची ओटी भरत आहे. मित्रांनो, घरातून आता पालखी गेली आहे. जेवण वगैरे झालंय आमचं आणि अजून 3 दिवस बाकी आहेत शिमगा उत्सव संपवायला, आमची पालखी मंदिरात जायला. पण काही कारणामुळे मला मुंबईला जावं लागतंय. ते राहिलेल्या 3-4 दिवसामध्ये अजून थोड्या घरामध्ये पालखी जाणार आणि शेवटच्या दिवशी पालखी वरती डोंगरात आमचं जे मंदिर आहे तिकडे जाणार आणि मग तिकडे जेवण वगैरे असतं, गाव जेवण असतं आणि मग त्याच्यानंतर नमन होतं. आणि यावेळी आमच्या भावकीचं नमन आहे. मी यूट्यूबवर त्यांची यूट्यूबची लिंक त्यांची देऊन डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यामुळे ती बघा. आता मी चाललो आहे मामाकडे आणि इकडून रात्री आम्ही संगमेश्वरवरून मुंबईसाठी निघणार आहे. जसं खालच्या गावाचं मंदिर आहे तसं आमच्या गावाचं म्हणजे वरच्या गावाचं पण मंदिर आहे. सेम तळीकरीण देवी ही. आणि हा आजूबाजूचा परिसर आणि हा समोर जो दिसतोय तो महाड आहे आमचा. हा सगळा मंदिराचा परिसर आहे.